कारण आम्ही मूल शेतकरीच आहेत आणि आमच्या शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होत नाही। आम्हाला आज वर्ष झाला उपोषणाला बसून, आम्हाला फक्त लेखी लिहून दिलंय, पण ते म्हणजे एकदम क्लिअर असं केलं नाही। त्याही आमची एकच मागणी आहे, आमचे 7/12 एकदम त्याही क्लिअर करावं। त्यांचे 1500 रुपये पण नको आहेत, पण आमची शेतकरी आम्ही शेती लावतो ते आम्हाला परत मिळालीच पाहिजे। महिला दिन त्याही साजरा केला, पण ते महिलांना नक्की त्यांना भेटलंय का नाही भेटलं, ते पूर्ण अधिकार त्यांना मिळतच नाही। आज आम्ही अख्खा दिवसभर उन्हात इथे बसलो आहोत। काल महिला दिन साजरा केला, पण त्याचा उपयोग काहीच झाला नाही। महिलांचे अत्याचारच होतात। आम्ही शेतकरी आहेत, आमच्या शेतकऱ्यांच्या जर मनापासून तुम्ही हे केलं तर आज आम्ही उपोषणाला इथे बसलो नसतो। सकाळपासून उपोषणासारखेच आम्ही इथे बसून राहिलो, लहान मुलं सुद्धा आमच्या जोडीला आहेत। नमस्कार, माझं नाव अखिल सांबारे। गेल्या वर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आम्ही इथं आमरण उपोषणासाठी बसलो होतो। आत्ता त्याला 1 वर्ष पूर्ण होऊन गेले आणि त्यांनी 12व्या दिवशी आम्हाला उपोषण स्थगित करण्यात आले। मापे MIDC कार्यालयात त्यांनी आमची आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, आमदार सुलभाताई गायकवाड व इतर अधिकारी, प्रांत तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर धनंजय सावलकर साहेब यांनी आम्हाला इथून उपोषण उठून मापे MIDC कार्यालयात त्यांनी आम्हाला उपोषण स्थगित करून त्यांनी आम्हाला मीटिंगसाठी बोलवण्यात आलं। त्या उपोषणामध्ये आम्हाला त्यांनी जे काही मिनिट्स लिहून दिलेले आहेत ते आजपर्यंत त्यांनी उपोषण दिलेले शब्द काही पाळला गेला आणि उपोषणकर्त्यांनी त्यांना आश्वासन असे दिले होते की तुमच्या 3 महिन्यामध्ये तुमची जी काही सर्व कामे आहेत जमिनीची भूसंपादन रद्द करून 7/12 शेतकऱ्याच्या नावावर करण्यात येईल। ते शब्द अजूनही पाळला गेला नाही आणि याचा आम्ही पत्रव्यवहार दर महिन्याला वेळोवेळी त्याचा पत्रव्यवहार करत आहेत। आणि तरीसुद्धा शेतकरी एकीकडे आमची धनंजय सावलकर साहेब एकीकडे आम्हाला मिटिंगला बोलवतात अंधेरीला आणि दुसरीकडे असे शेतकरी डायरेक्ट अचानक न कळता MIDCच्या अधिकाऱ्यांना इथं सर्वेसाठी पाठवतात आणि त्या दिवशी आम्हाला अचानक न कळता त्यांनी एक हे केला की तुमच्या जमिनीवर आम्ही पोलीस बंदोबस्त घेऊन तुमची जमीन परत वगळण्यात नाही येणार असं त्याने आम्हाला आश्वासन परत सांगितलं। त्यानंतर परत आम्ही 7 तारखेला 1 वर्ष पूर्ण होतं, त्यानुसार आम्ही पत्रक ते MIDC अंधेरी इथे प्रांत तहसीलदार इथं सर्वेकडे देऊन आलो। एवढीच मागणी आहे आमची की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आज 1 वर्ष झाला शेतकऱ्याला फसवणूक चालू आहे आणि शेतकऱ्याला हा आमरण उपोषणापासून उठून त्यांनी फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे। आता आम्हाला एकच आहे प्रश्न की आम्ही सर्व कुटुंबासह पुन्हा आम्ही आमरण उपोषणाला बसणार, कारण की हा सरकार न्याय देतच नाही तर आम्हाला हेच लोकशाही मार्गाने पुन्हा आम्हाला आमरण उपोषणाला